आमचं तिसरी पिढी आहे। मी इथं शनिवार चौकात भाजी विकतो रोडवरती। पण आमच्या आईने आम्हाला अशी शिकवण केलेली आहे की आपण नेहमी समाजाला काहीतरी देत राहावं। आपल्याकडे जर घरात 1 रुपया असेल ना, तर तो 1 रुपया कुणाच्या कामी आला तर तो खरा मोलाचा असतो, नाही तर तो दुःखाचा डोंगर आहे घरामध्ये। त्यामुळे आमच्या आईचे आम्हाला संस्कार आहेत। मग मी रोडवर भाजी विकता विकता रोज माझ्या घरात शंकर महाराजांच्या पादुका आहेत। शंकर महाराजांची इतकी कृपा आहे माझ्यावरती की त्या महाराजांमुळे मला आज इतकी प्रेरणा मिळते की शब्दात सांगू शकत नाही। त्यामुळे मी माझ्या महाराजांपुढे एक डबा ठेवला होता। त्या डब्यात मी रोज माझ्या धंदा केला की 100ची नोट मी त्या डब्यात टाकायचो। ज्यावेळेस महाराष्ट्रावरती अशी काय नैसर्गिक आपत्ती येईल, काय होईल, त्या दिवशी तो डबा फोडायचा। किती निघलेत काय निघलेत बघायचं नाही, त्यात लागलं तर आपल्या खिशातले 2-4 हजार घालायचे। तर मी काल तो डबा फोडला, त्यात 1,13,740 रुपये निघाले। तर ते डबा ते पूर्ण पैसे एकत्र केले, माझ्या बँक अकाउंटला टाकले, तिथनं चेक बनवून घेतला। आणि चेक बनवून घेतल्यानंतर मला हेमंत रासने हे अशी व्यक्ती आहे, येता जाता मला रोडवरनं किती वेळा हाक मारतात। मी काल हाक मारला, हेमंत भाऊ थांबा। हेमंत भाऊ थांबले, माझं ऐकलं गारानं। ते म्हटले मी तुला CM साहेबांपर्यंत उद्या कुठल्याही परिस्थितीत नेणार। आणि त्या माणसानं मला सकाळी 7 वाजता फोन केला। आणि त्या हेमंत भाऊंच्या मिसेस रासने वहिनी ह्या देखील मला मुलाप्रमाणे धरतात। मला त्यांनी घरी बोलावलं, तिथनं गाडीत बसवलं, गाडीवरती त्यांच्या स्वतःच्या गाडीवर बसवलं आणि मला CM साहेबांपर्यंत घेऊन गेले, मुख्यमंत्र्यांपर्यंत। मुख्यमंत्र्यांकडे नेण्यात मला हेमंत रासनेंचा मोठा वाटा आहे। मी मुख्यमंत्र्यांच्या हातात चेक सुपूर्द केल्यानंतर मला त्यांनी वेल्डन केलं। ते मला म्हटले तुझ्यासारख्या मुलांची महाराष्ट्राला गरज आहे। पण माझं एवढंच सांगणं आहे की आपण प्रत्येक माणूस म्हणून माणसाला काहीतरी देणं लागतो। आपल्याकडं आज आहे ना, आपण थोडं द्यावं। आपल्याला असं वाटेल की उद्या राहणार नाही, ती वस्तू वाटून मोकळं व्हावं, माझी ही पहिली भावना आहे। आणि मी रोडवर भाजी विकतो। मी असले जागीरदार नाही, श्रीमंत नाही, पण आपण मेल्यानंतर काय नाही, माती होती माणसाची, माणसाकडे काही नसतं। मग जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपण माणूस म्हणून माणसाला माणसासारखंच जगावं, सांगावं, बोलावं, माझं एवढंच आहे। आणि शेतकऱ्यांविषयी मला एवढंच सांगायचं आहे, मी शेतकरी त्या बाजारातला जवळ न बघितलेला आहे, त्यांचं दुःख जवळ न बघितलेले आहेत। त्यामुळं मी जेवताना ताटावरती शेतकऱ्याचं 5 मिनटं डोळे मिटून आभार मानल्याशिवाय जेवत नाही। कारण का, एवढं मोठे वादळ वारे पाऊस येतात, शेतकरी एक दाना ना दाना आपल्यापर्यंत कसा पोचवतो हे मी जवळ न बघितलेले। मी ज्या बाजारामध्ये जातो ना शेवाळवाडीत, तिथं असंख्य शेतकरी आहेत, मला इतका आशीर्वाद देतात रोज। मी त्या शेतकऱ्यांच्या आशीर्वादावरती आज इतकी छान भाजी विकतो, मी त्यांच्या जीवावर। त्यामुळं शेतकरी हा जगला पाहिजे। लाख मेले तरी चालतील, शिवाजी महाराजांचं वाक्य आहे, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे।